हॅलो, नमस्ते. पुन्हा एकदा गोड आठवणीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर चला, आज आपण इडली बनवूयात, म्हणजे रवा इडली कशी बनवायची मी तुम्हाला दाखवते. त्यासोबत मस्तपैकी चटणी आणि सांबार त्याची देखील रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आज. तर चला, 3 वाटी रवा घेतलेली आहे, 1 वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे. हे उडदाचं डाळ माझं घरचं आहे, त्याला थोडंसं साल आहे बरं का. थोडीशी मेथी दाणे घेतलेली आहे. तर चला, 3 वाटी रवा मी अगदी स्वच्छ असं 5 ते 6 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. नंतर त्यामध्ये पाणी घालून भिजवून ठेवा. आता आपण उडदाची डाळ देखील ह्याच प्रकारे त्यामध्ये मेथीचे दाणे देखील त्यातच टाका. 5 ते 6 वेळा धुवून घ्या बरं का. आणि हे माझं घरचं डाळ असल्यामुळे ह्याला थोडीची साल आहे बरं का. हे थोडा वेळ भिजवून ठेवलं की मग नंतर धुतल्यानं मग निघून जातं सगळं. हे दोन्ही एकत्र स्वच्छ धुवून झाले ना, 5 ते 6 तास व्यवस्थित असं भिजवून ठेवा. हे बघा, व्यवस्थित भिजलेले आहेत. तुकडे होतात डाळ त्याच्यात. डाळ व्यवस्थित असं भिजलेली आहे. ह्याला मिक्सरमधून आता वाटून घेऊयात. त्यामध्ये तुमच्याकडे असेल तर आईस क्यूब टाकून घ्या थोडीशी. अशा प्रकारे तुम्ही मिक्सरमधून व्यवस्थित पीठ तयार करून घ्या. आता चला, रवा देखील बघा असे भिजलेले आहे अगदी व्यवस्थितपणे. ते देखील तुम्ही अगदी व्यवस्थित अशा दोन्ही हातांनी घट्ट असं पाण्यातून पिळून घ्या. असे त्यात पाणी नाही असायला पाहिजे. सगळं एका दुसऱ्या भांड्यामध्ये व्यवस्थित पिळून घ्या. त्यानंतर ह्या प्रकारे हे बघा असे. आता ह्यामध्ये आपण वाटून ठेवलेलं डाळीचं जो पीठ आहे ते देखील त्याच्यामध्ये मिक्स करा. थोडीशी मीठ टाकून ते सगळं एकजीव करून घ्या हलक्या हाताने बरं का. एकाच दिशेने पिठाला व्यवस्थित हलक्या हाताने ढवळून घ्या. झाकण लावून आता ओव्हरनाईट भिजवून ठेवा. चला, दुसऱ्या दिवशी सकाळी सांबार बनवण्यासाठी आपण 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकून आपण कुकर लावून घेऊयात. त्यामध्ये थोडंसं चिंच देखील घ्या बरं का. तुम्हाला जसं हवं तसे चिंच कमी जास्त तुम्ही करू शकता. तर चला, त्याला लागणारे भाज्या म्हणजे दुधी भोपळा, शेवग्याचे शेंग, गाजर आणि काकडी म्हणजे वाळकं गावरान काकडी. हे बघा अशी हे असतं. टोमॅटो आणि बटाटा. ह्यात आपल्याला भेंडी देखील घालायची आहे. मात्र आत्ता लगेच घालायचं नाही. ते कधी घालायचं मी तुम्हाला सांगते. आत्ता जरी घातलं ना तुम्ही शिजवताना तर ते सगळं चिकट होईल. त्यासाठी हे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित सगळी भाजी उकडून घेतलेली. फक्त 1 सिटी घ्या. जास्त जर तुम्ही सिटी घेतलात तर ते फार गाळून जातो. एका पातेल्यामध्ये मी काढून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये आपण शिजवून ठेवलेले डाळ देखील मिक्स करून घ्या. आणि हवं तेवढं तुम्ही पातळ करण्यासाठी गरम पाणीचा वापर करा. ह्या प्रकारे हे आता तुम्हाला पातळ वाटतं, पण थोड्या वेळाने जेव्हा शिजतं ना की ते बरोबर घट्ट होऊन जातं. ह्या प्रकारे. चला, आपण फोडणीची तयारी करून घेऊयात. आधी मी 1 वाटीमध्ये सांबार मसाला घेतलेला आहे. सांबार मसाला मी घरी तयार केलेला आहे. तुम्हाला त्याची जर रेसिपी हवी असेल तर मग तुम्ही तसं सांगा मला, मग मी तुम्हाला करून दाखवते. त्यामध्ये 1 चमचा लाल तिखट देखील घालून मी दोन्ही एकत्र घालून मिक्स करून घेतलेली आहे. जर का तुम्ही डायरेक्ट त्या मसाला जर फोडणीमध्ये टाकला तर ते करपून जातं, म्हणून असं आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे. त्यामध्ये 2 चमचा मी आपलं तेल घेतले आणि खोबऱ्याचं तेल 1 चमचा घेतलेला आहे. हे खोबऱ्याचं चांगलं तेल आहे बरं का. तुम्ही 1 चमचा टाका किंवा 2 चमचा, तुम्हाला कसं हवं तसं तुम्ही करू शकता. आता फोडणीचे दाणे टाका. त्याच्यात मेथीचे दाणे टाका 1 चमचा, जिरा, कढीपत्ता. हे सगळं थोडं हे झाले की त्यानंतर त्याच्यात कांदे टाका. थोडं परतून झाले की मग त्याच्यामध्ये आलं लसणाचं पेस्ट टाका थोडीशी. आणि त्यानंतर आपण असे जे ओलं कांदा असतं ना त्याचं असे मी 1-2 तुकडे करून घेतलेले, ते देखील चांगलं लागतात, ते देखील टाका. तर चला, आता आपण ह्याच्यामध्ये मेन इन्ग्रेडियंट्स म्हणजेच भेंडी
भेंडी जर का तुम्ही त्याच्या फोडणी न टाकता जर तुम्ही डायरेक्ट त्याच्यात टाकलं की मग ते व्यवस्थित नाही चिकट होतं, म्हणून ह्याच्यात टाकायचं. असं परतून झालं की 1 चमचा मी हळद टाकलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये आपण जे मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं ते मिश्रण त्याच्यात टाकूयात. ह्या प्रकारे त्याला एकजीव करून घ्या पुन्हा व्यवस्थित. त्यानंतर याच्यामध्ये चिंचाचा कोळ, म्हणजे आपण जेवढं आपल्याला हवं आहे तेवढं चिंचाचा कोळ करून घेतले ते देखील त्याच्यात टाका. 2 चमचा मीठ टाकलेले आहे. मीठ देखील तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. 1 छोटा गुळाचा टाकलेला आहे त्याच्यामध्ये. आता 5 मिनटं व्यवस्थित त्याला परतून घ्या. लो फ्लेमवर परतून घ्या ढक्कन लावून. हे बघा अशा प्रकारे आता सगळ्या मसाल्याचं तेल सुटलेलं आहे व्यवस्थित. असं मस्त सुगंध देखील दुर्गळत होता बरं का घरी. आता डायरेक्ट न घालता त्याच्यामध्ये 2 पळी मी आपण शिजवून ठेवलेले जे वरण होतं ना ते टाकलेली आहे. त्यानंतर हे मिश्रण डायरेक्ट आता त्या पातेल्यामध्ये मी ओतून देते. हे बघा अशा प्रकारे. बघा आता आपला जो सांबारचा हे आहे किती छान असं घट्ट झालेला आहे. आधी पातळ होतं की नाही, 1 उकळी आली की मग ते पुन्हा घट्ट झालं. हे बघा असे व्यवस्थित तुम्ही जेवढं उकळेल तेवढं ते घट्ट होत जाईल प्रकारे. आता चला चटणी बनवूयात आपण. तर चला आपण चटणी बनवूयात आता. चटणीसाठी लागणारे भाजून घेतलेले शेंगदाणे, हिरवी मिरची आणि हिरवे कांदे छोटे 2 ते 3 आणि कोथिंबीर आणि मीठ आणि थोडीशी दही. दही टाकल्याने काय होतं, चटणी लवकर खराब होणार नाही, म्हणून दही टाकून घ्यायचं आणि चवीला देखील चांगलं लागतं. हे बघा ह्या प्रकारे मी व्यवस्थित बारीक करून घेतलेले आहे. आता एका पातेल्यामध्ये काढून त्याला आपण फोडणी टाकून घेऊ. त्याच्यामध्ये मी फोडणीमध्ये जिरी, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि लाल मिरची त्याचं फोडणी टाकून घेतलेली आहे. आता चला हे बघा आता आपलं पीठ देखील व्यवस्थित फुगलेलं आहे बरं का. हे बघा किती मस्त फर्मेंटेशन झालेलं आहे आपल्या पिठाचं, सुंदर. तर त्याच्यामध्ये तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं पाणी, म्हणजे तुम्हाला इडली व्यवस्थित घालता यायला पाहिजे त्या प्रकारे तुम्ही करून त्या इडलीच्या साच्याला तेल लावून त्यामध्ये बॅटर घालून व्यवस्थित थोडंसं असं टॅप करून घ्या. दोन्ही साच्यामध्ये मी इडलीचं बॅटर टाकून घेतलेली आहे. आता थोडं पाणी मी स्टीम करून घेतलेलं आहे. पाणी थोडीशी म्हणजे पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये. त्यामध्ये तुम्ही इडलीचे साचे ठेवा आणि 15 मिनटासाठी मीडियम टू लो फ्लेमवर तुम्ही 15 मिनटं त्याला व्यवस्थित शिजवून घ्या. हे बघा अशा प्रकारे आपल्याला इडली व्यवस्थित झालेल्या आहेत. आता हे इडली आपण हे बघा अशा प्रकारे स्मूथ आणि सॉफ्ट झालेले आहेत. अगदी गरम आहेत. मला देखील असं हाताला चटके लागतात बरं का. सगळे व्यवस्थित काढून घ्या. एक देखील इडली तुटणार नाही. ही एकदम अगदी गरममध्ये. हे बघा तर अशी ही माझी सुंदरशी इडली तयार झालेली आहे. तुम्ही देखील एकदा करून बघा कसे झाले, मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. जर का तुम्हाला तांदळाची इडलीची पण रेसिपी पाहिजे असेल तर प्लीज मला सांगा कमेंटमध्ये, मी तुम्हाला नक्कीच करून दाखवेल. तर चला मस्तपैकी आपण इडली चटणी आणि सांबार ह्याचा स्वाद घेऊया. माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. थँक्यू.